बातमी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा घोळ काही संपत नाही। 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळणं, मुदतीआधी निकालाची घोषणा होणं अशा अनेक संशयास्पद घडामोडींमुळे ही परीक्षाच रद्द करण्याची मागणी आता होऊ लागली आहे। त्यामुळे नीट विरोधात आता महाराष्ट्रासोबतच देशात रणकंदन माजलंय। हा आक्रोश आहे वैद्यकीय क्षेत्रात भविष्य घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या विद्यार्थ्यांचा। पुण्यात संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी एकत्र येत मूक निदर्शनं केली, तर जळगावच्या 40 गाव उपराजधानी नागपुरातही विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल लागल्यापासून महाराष्ट्रासह देशात पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे। त्यामागचं कारणही तसंच आहे। या परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले। खरे तर नीट परीक्षेत दिल्या जाणाऱ्या गुणांची रचना पाहता पैकीच्या पैकी गुण मिळणं केवळ अशक्यप्राय असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। कारण 2019 मध्ये 1, 2020 साली 1, 2021 साली 3, 2022 मध्ये 1 तर 2023 मध्ये 2 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले होते। पण यंदा 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्यामुळे नीटच्या कट ऑफ मध्ये मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे चांगले गुण मिळवूनही राज्यात प्रवेशाविषयी विद्यार्थी साशंक आहेत। याच गोंधळाच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले। नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले। ही परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली। जो निकाल 14 जून रोजी येणं अपेक्षित होता तो 4 जून रोजीच त्यांनी नीटचा निकाल जाहीर केला आणि निवडणुकीच्या निकालाच्या आड हा सगळा घोटाळा करून एनटीए कुठेतरी लपण्याचा प्रयत्न करू पाहते, अशी विद्यार्थी परिषदेची ठाम भूमिका आहे। पेपर फुटीबद्दल मुद्दामून बोलत नाहीयेत आणि त्यांनी जी चौकशी समिती लावलेली ती पेपर फुटी ह्या विषयावर लावलेली नाहीये। ज्या विद्यार्थ्यांना जास्तीचे ग्रेस मार्क मिळालेले आहेत किंवा ज्यांना प्रॉब्लेम झालेला आहे की रिझल्ट त्यांचा खरंच जेन्युइन आहे त्यांच्यासाठी ती जी काही कमिटी आहे ती त्यांनी नेमलेली आहे। याच्यामध्ये लवकरात लवकर एक उच्चस्तरीय याच्यामध्ये एक इन्व्हेस्टिगेशन व्हावं, याच्यासाठी एक चौकशी व्हावी आणि एकदम पारदर्शक चौकशी व्हावी। 620 मार्काला 50,000वी रँक आले। 620 ला आधी एम्स कॉलेज मिळू शकायचं, पण आता आउट ऑफ आउट मार्क पडणाऱ्या पोरांना पण एम्स दिल्ली मिळणं अवघड झाले। तिकडे नागपूरच्या इंदोरा चौकात NSUIच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। नीट परीक्षेच्या निकालात अनेक गोष्टी संशयास्पद असल्यानं या गैरप्रकाराची CBI मार्फत चौकशी करावी, तसंच NTA एजन्सीवर बंदी घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मी या नीटच्या एक्झाम रद्द करायची मागणी सरकारकडे केलेली आहे। हरियाणाच्या केंद्रावर ज्या पद्धतीनं काळाबाजार झाला, खुद्द राज्यातले मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात की नीट परीक्षा या होऊच नाही, कारण त्या बोगस घेतले जातात। या सगळ्यांचं सिलेक्शन मेरिटवर व्हावं। खरं म्हणजे इथे प्रचंड नुकसान महाराष्ट्रातील मुलांचं झालेलं आहे, महाराष्ट्राच्या पोरांचं नुकसान झालेलं आहे। म्हणूनच आम्ही मागणी केलेली आहे की या नीटच्या एक्झाम रद्द करा। परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेनंही नीटच्या गोंधळाविरोधात मैदानात उडी घेतली। नीटमधील अफरातफरीची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। हे केस दाबण्याचा प्रयत्न केंद्राचं सरकार करतंय, म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली एक उच्चस्तरीय समिती नेमणूक झाली पाहिजे आणि त्या समितीच्या मार्फत सखोल चौकशी येणाऱ्या 8 दिवसामध्ये झाली पाहिजे आणि त्यातून जे काही सत्य निर्माण होईल त्या जनतेसमोर पोहोचलं पाहिजे। नीट परीक्षेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्या आहेत। सोमवारी या प्रकरणाच्या SIT चौकशी करणारी याचिका तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या याचिकाकर्त्यांनी केली। एकीकडे रस्त्यावरची आंदोलनं आणि दुसरीकडे न्यायालयीन लढाई, यामुळे नीटचा हा घोळ संपून प्रवेश प्रक्रिया नीटनेटकी होते का याकडे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचं लक्ष लागलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।